आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता बातमी ती म्हणजे राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तर पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय। उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढील 5 दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। याशिवाय किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस आणि विदर्भात काही ठिकाणी वारे वाहू शकतात। तर पुढच्या 48 तासात मान्सून राज्यातील विविध भागांमध्ये आगेकूच करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। कोल्हापुरात दमदार पावसानं हजेरी लावली असून पन्हाळगडावरील जोरदार पाऊस या ठिकाणी झालाय। तर यावेळेस पहिल्याच पावसात नव्या जिओ ग्रेड तंत्रज्ञान विकसित करून बांधकाम केलेल्या रस्त्यांमधून धबधबा सदृश्य पाण्याचे लोट वाढलेत। त्यामुळे खाली पडणारं पाणी मंगळवार पेठेत दिसू लागलं होतं आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। अहमदनगर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये पावसानं आपली हजेरी लावली आहे। तर शेवगाव तालुक्यातल्या बालमटाकाळीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी या ठिकाणी लावली आहे। हवामान खात्यानं सुद्धा इशारा दिला होता। बालमटाकाळीसह परिसरात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसानं 1 तासाच्या आसपास जोरदार हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासून या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय। जवळपास 1 तासांहून अधिक वेळ विविध ठिकाणी मेघगर्जनेसह धुवांधार पाऊस बरसलाय। तर अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं होतं आणि काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या। त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। तर अमरावती महापालिकेनं